एकाच प्रकारची भेळ खाऊन खाऊन कंटाळा आला आहे ना. चला आपण आज वेगळ्या फ्लेवरमध्ये भेळ बनवणार आहोत. भेळची फ्लेवर आहे पुदिना फ्लेवर भेळ. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला आपण सुरुवात करूया. आधी आपण मसाला तयार करूया. मसाल्यासाठी आपण इथे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे, भरपूर असे पुदिन्याचे पानं घ्यायचे आहेत. पुदिन्याचे पानं हे थोडे जास्त घ्यायचे आहेत. 4-5 मी कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त मिरचीचं प्रमाण करू शकता. इथे मी 1 चमचा डाळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही त्याऐवजी भाजलेले शेंगदाणे पण घेऊ शकता. पाव चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. पाव चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. चाट मसाला घेतला आहे पाव चमचा. आणि आता यामध्ये साखर घातलेली आहे थोडीशी चवीनुसार पाव चमचा. आणि आईस क्यूब घेतलेले आहेत 2 ते 4 आईस क्यूब घेऊन घ्यायचे. त्यामुळे आपला जो चटणीचा कलर आहे तो काळा पडत नाही. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे साधं. गाळणीने मी मुरमुरे गाळून घेतलेले आहेत. तळका पॅन घेतलेला आहे. तेल चांगलं कळकळीत तापल्यावरती कढीपत्त्याचे पानं घालून घेतले आहे. थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण आता छान असे खरपूस आपण तळून घेणार आहोत. शेंगदाणे छान खरपूस असे तळले गेलेले आहेत. शेंगदाणे आता काढून घेणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज एक कमेंट करायलाही विसरू नका. आता शेंगदाणे मुरमुऱ्यावर आपण टाकून घेणार आहोत. गरम असतानाच त्यावर थोडी हळद घालून घेणार आहे. थोडी धने पावडर पण घालून घेऊ. धने पावडर तुम्ही स्किप पण करू शकता. गरम गरम शेंगदाण्यावरती हळद टाकल्यामुळे चिवड्याला छान कलर पण येतो. आता आपण मिक्स करून घेऊ. आणि आता पूर्ण मिक्स केल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला आपण मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेऊ. चटणी आपली हिरवी असल्यामुळे आपल्या भेळला कलर पण खूप सुंदर असा हिरवागार असा येतो आणि चव पण खूप छान लागते. अशी भेळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हिरवीगार अशी भेळ आता रेडी झालेली आहे. बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटत आहे. या भेळमध्ये आपण लाल शेव न घालता पिवळे असे बारीक शेव घालून घ्यायचे आहे. त्याची चव फार छान लागते. बघा मस्त अशी भेळ तयार होत आहे. आता आपण भेळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन दिला आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका.